देशातली आणि राज्यातली वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी राष्ट्रीय महामार्ग उभारले जात आहेत। लातूर जिल्ह्यातून जाणारा हा एक महत्त्वाचा महामार्ग आहे। उमरगा खामगाव असा हा महामार्ग आहे आणि आपण जर पाहिलं तर 2018ची या महामार्गाला मान्यता देण्यात आलेली आहे। मात्र तेव्हापासून काम जे आहे ते अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। काही ठिकाणी काम पूर्णत्वास गेलेलं आहे तर अनेक ठिकाणी जे आहे ते काम रखडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे वाहन चालकाला असेल किंवा या भागातील नागरिकांना असेल मोठ्या अडचणींचा सामना जो आहे तो करावा लागतो आहे। खामगावकडून उमरगाकडे जाणारा रस्ता आहे। विशेषतः आपण जर लक्षात घेतलं तर लातूर परभणीकडे जाणारी जी वाहतूक आहे पानगाव धर्मापुरी मार्गे गंगाखेडकडे जाणारी जी वाहतूक आहे ती या रस्त्यावरून होत असते आणि गेल्या 4 ते 5 वर्षांपासून हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे रखडलेला आहे। त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। वाहन चालकांना सहजी या रस्त्यावर उतरत नाहीत, रस्ता टाळून इतर मार्गाचा अवलंब करतात। या भागातले नागरिक आपल्यासोबत आहेत। मला सांगा तुम्ही पानगाव कडे जाताना किंवा लातूरकडे जाताना काय परिस्थिती तुम्हाला वाहन चालवताना आढळते आहे? गेल्या 5-6 वर्षापासून ह्या रस्त्याचं कामच पूर्ण झाले आहे। इथले पेशंट असू विद्यार्थी असू लातूर शहराला शिक्षणासाठी जातात, तसं हॉस्पिटलही इथं जवळ नाही। हॉस्पिटलला जाण्यासाठी पेशंटची एवढी दुरवस्था होते। तसेच गाडीवर चालल्यानं काही ॲक्सिडेंट झालेले आहेत। मागील 2-3 वर्षात 5-6 जण दगावलेले आहेत। जसे पेशंट जर इमर्जन्सी असेल तर ह्या रस्त्यानं जाऊ शकत नाहीत। या भागातील नागरिक यामुळे खूप बेजार झाले, आंदोलन केले, मोर्चे केले, तरी पण अद्यापर्यंत सरकारला जाग आली नाही आणि या रस्त्याचं एकदा आंदोलनं झाली, उपोषणं झाले, मात्र या महामार्गाकडे सरकारचं लक्ष नाही आणि आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं खड्ड्यांमधून रस्ता कडत वाहनं जी आहेत ती मार्गक्रमण करत असतात। लातूरकडे जायचं असेल किंवा लातूरकडून पानगाव धर्मपुरी मार्गे परभणीकडे जायचं असेल, अडचणींचा सामना जो आहे तो वाहन चालकांना करावा लागतो आहे। अनेकदा अपघाताचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं देखील पाहायला मिळत आहे। महेंद्र जोंधे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।